नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण काही घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊयात। बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यामध्ये पवार कुटुंबातला दुरावा दिसून आलाय। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर होते, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकाच मंचावर येऊन अजित पवारांशी बोलणं मात्र टाळलंय। तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकाच मंचावर असताना एकमेकांशी संवाद साधलेला आहे, मात्र त्या ठिकाणी अजित पवार यांच्याशी बोलणं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी टाळलंय। ही दृश्य आपण पाहतो आहोत। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन आणि या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व्यासपीठावर दाखल झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी सर्वांची भेट घेऊन त्यांची विचारपूसही केली। मात्र अजित पवार आणि सुनेत्रा पवार या सुद्धा मंचावर उपस्थित होत्या, मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची आसन व्यवस्था ही शेजारी शेजारीच होती आणि कार्यक्रमाच्या वेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये हा संवाद होताना सुद्धा आपण पाहतोय, हा संवाद झालेला आहे। मात्र याच ठिकाणी अजित पवारांशी बोलणं शरद पवारांनी टाळलेलं आहे। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये पवार कुटुंबातला दुरावा हा प्रत्यक्षपणे दिसून आलेला आहे।